तुमची आर्थिक फसवणूक होते, सावधान, काळजी घ्या. कारण की आर्थिक फसवणुकीसाठी सर्वात मोठं जे आता नवीन टेक्निक आलेली त्या ती अशी की तुम्हाला तुमचा पैसा दामदुप्पट करून दिला जातो. खरंच तुम्ही फसतात का याला? एक काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला पैसे दुप्पट करायचे किंवा चारपट करायचे असं वाटतं. साहजिक आहे की आपला पैसा चारपट झाला पाहिजे. पण तुमचा पैसा मी ह्या योजनेमध्ये टाकतो आणि तुम्हाला मी त्याची रक्कम 3 पट 4 पट करून देतो असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर सावधान मित्रांनो. कारण अशा मार्केटमध्ये खूप फसव्या योजना आलेल्या आहेत ज्यामार्फत तुम्ही गुंतवणूक करतात आणि त्या गुंतवणुकीमध्ये तुमचं एक मोठं आर्थिक नुकसान होतं. आणि तुम्ही जर बातम्या बघत असाल तर बातम्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण बघतो की दुप्पट अमाऊंट करून द्यायच्या निमित्ताने इतक्या कोटीचा गंडा घातला, तितक्या कोटीचं फसवणूक झाली. हे आर्थिक फसवणूक ही तुम्हाला तुमची जी काही हे स्वप्न क्षणात श्रीमंत व्हायचं, झटपट श्रीमंत व्हायचं, हे स्वप्न लक्षात घेऊन या योजना हे तुम्हाला तयार केल्या जातात आणि त्याच्यात तुम्हाला फसवलं जातं. तर मी तुम्हाला एकच सांगेल, तुमच्याकडे पैसे असतील तर गुंतवणूक करण्यापूर्वी एक चांगला सल्ला घ्या किंवा माहिती घ्या. त्याच्याशिवाय गुंतवणूक कुठे करू नका. कारण एक जी टेक्निक असते या गुन्हेगारांची, आर्थिक संदर्भात काम करणाऱ्या गुन्हेगारांची, ते तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला विश्वासात घेतात, थोडी तुमच्याकडून अमाऊंट जमा करतात, त्या अमाऊंटच्या मोबदल्यात तुम्हाला पैसा देतं आणि तुम्हाला एक खात्री दिली जाते की तुमचे पैसे डबल होत आहेत, 3 पट होत आहे. आणि तुम्हाला ती खात्री पटली की तुम्ही काय करतात, हाय तो पैसा त्याच्यात टाकतात, आणखी दुसरीकडून व्याजाने घेतात, उधार उसनवार घेतात, याच खात्रीवर की आपले पैसे डबल होत आहेत. आणि ते डबल होण्याच्या आमिषाने तुम्ही ते रक्कम लाखाची कुठे मोठ्या रकमेत जाते, मोठ्या रकमेची कुठे कोटीत जाते हे लक्षात येत नाही आपल्याला. आणि ज्यावेळेस आपली फसवणूक झाली हे जेव्हा लक्षात येतं मित्रांनो, त्यावेळेस उशीर झालेला असतो आणि त्यावेळेस काही उपयोग होत नाही. सायबर क्राईमच्या गुन्हेगारीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की तुमची जर आर्थिक फसवणूक झाली, तुम्ही तात्काळ जरी त्याची तक्रार केली तरी तुमचा हातून गेलेला पैसा हा परत मिळवण्यासाठी एक मोठं आव्हान समोरच्या यंत्रणेपुढे येतं. कारण की तुमच्याकडून जमा केलेल्या पैशांची पद्धतशीरपणे तात्काळ विल्हेवाट लावलेली असते. आणि जो कोणी आर्थिक गुन्हेगार आहे, हे क्राईम करणारा, तो गुन्हेगार जरी सापडला तरी त्याच्याकडून पैसे कसे वसूल करायचं हे यंत्रणेकडे मोठा प्रश्न असतो. म्हणून आम्ही हे जे म्हणतो आपण, याला मुळीच बळी पडू नका. तुम्ही तरुण असाल, तुम्ही मध्यमवर्गीय असाल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्याकडे पेन्शनचे पैसे असतील, काही असतील, तर कृपया करून झटपट श्रीमंतीच्या ह्याच्यात किंवा कोणी तुम्हाला विश्वासात घेतलं तर गुंतवणूक करू नका. करायची असेल तर काळजीपूर्वक करा. कारण की या बातम्या दररोज येतात, या ज्या बातम्या येतात त्या उघडकीस आलेल्या असतात. अशा उघडकीस न आलेल्या शेकडो बातम्या असतात मित्रांनो. आणि हे जे काही रॅकेट आहे फसवणुकीचं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर माझी एकच विनंती की काळजी घ्या, आपल्या आर्थिक जे व्यवहार आहे ते जपून करा.